गाईज, तर आज आम्ही ना डीमार्टला गेलो होतो. माझ्या मुलीला मेकअप आर्टिस्टचा क्लास करायचंय, तर तिला जायचंय राहायला तिकडंच. तर तिच्यासाठी आम्ही खूप काही खरेदी करून आणले. काय काय आणले आणि तिने एवढा खरेदी केलाय ना, एकच महिन्यासाठी जायचंय तिला. पण असं वाटतं तिकडे सेटल होती का की एवढं सगळं खरेदी करून आले. तर चला मी दाखवते काय काय आणलंय आणि दोघींनी मिळून आज. तर सर्वात आधी हे बघा, बॅग दाखवते मी तुम्हाला. बघू शकता तुम्ही ह्या बॅगची प्राइस किती असेल. स्पेशली तिनं तिकडे जाण्यासाठी एवढा मोठा बॅग घेतलाय. दाखवते खोलून तुम्हाला काय काय सगळं भरून ठेवलं तिने. तर बघा, सर्वात आधी हे पण दसरा बॅग की क्लासमध्ये जाताना बुक वगैरे ठेवायला तिने हा वाला बॅग घेतलाय. आणि हा बॉटल पाणी पिण्यासाठी सगळं भरून ठेवलंय तिने. कुठं ठेवलंय भरून. हे बघा काय हे, बॉडी वॉश, कोलगेट, शॅम्पू, साबण पण घेतले, क्लिप, कंगवे पण घेतले. एवढं सगळं. आणि जायचंय तिला, सगळं तिथं खाऊ भेटणार आहे. तरी पण बघा हे काय चॉकलेट, काय गे डार्क फॅन्टसी बघा. म्हणजे एक महिन्याभरासाठी पुरणार आहे का, तरी पण ती म्हणते एक महिना मी खाणार. हे काय आलू भुजिया आणि हे भाकरवाडी स्पेशली रुमाल. मग ती खरेदी करत होती, तर मी पण म्हणलं डीमार्टला गेलो तर मी माझ्यासाठी पण खरेदी केले. बघा, योगा मॅट आणि अजून बरंच काही खरेदी केले, ते ठेवलंय आम्ही. आमचं राशन पाणी पण. तर तिला जाण्यासाठी हे बघा, हे चप्पल. आधीच कपड्याची खरेदी केली, तरी पण आज परत तिने कपड्याची खरेदी केली. बघू शकते तुम्ही. म्हणजे मेकअप आर्टिस्टचा क्लास महिनाभर आहे. त्यांनी एवढं काय आणलंय ना, अजून कुठं कुठं ठेवलंय काय माहिती, पण एवढं मला भेटलं. मी एवढं तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही, खरेदी करते ती एवढं सगळं. तर त्याला तुम्ही जसं होतं तसं तिचं ती परत मला मी ठेवलं होतं भरलेलं. आणि तुम्ही सगळं काढलंय. कपड्याचा ब्रश सुद्धा आणलाय, कोलगेट ब्रश, सगळं ओके होतं. अजून पॅकिंग करायचंय. खूप काही खरेदी केली तिने, पण ती एवढं आता आज आम्ही खरेदी करून आले. बाकीचं थोडंसं राशन पाणी सुद्धा खरेदी करले, पण ते मी तुम्हाला दाखवणार नाही, एवढंच दाखवते. तर बाय बाय.